नमस्कार, मी स्वाती पडवळ, सर्व सेंटर कोऑर्डिनेटर्सचे आणि MSCIT शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांचे या सेशनमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या सेशनमध्ये आपण MSCIT कोर्समध्ये झालेले काही बदल आणि त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। MSCIT कोर्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल युगात वावरण्याचा आत्मविश्वास मिळण्यासाठी आम्ही सातत्याने नवीन गोष्टी आपल्या कोर्समध्ये समाविष्ट करीत असतो। हे सर्व स्किल्स आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम आपले लर्निंग फॅसिलिटेटर म्हणजेच आपले MSCIT कोर्स शिकवणारे शिक्षक अतिशय उत्कृष्टपणे करीत आहेत। त्याबद्दल त्या सर्वांना मनापासून खूप धन्यवाद। आपल्या काही सेंटर्समध्ये नवीनच जॉइन केलेल्या शिक्षकांसाठी मी काही गोष्टी पुन्हा एकदा सांगत आहे। MSCIT कोर्समधील कंटेंट हे तुम्हाला 3 भाषेमध्ये उपलब्ध आहे, इंग्लिश, मराठी आणि हिंदी। विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलेल्या भाषेमध्ये आपण त्यांना MSCITचे पुस्तक देखील देत आहोत। आता आपण जाणून घेणार आहोत MSCIT पुस्तकातील टॉकिंग बुक फीचर। MSCIT पुस्तकातील इमेजेस आपण विविध व्हिडिओज सोबत लिंक केलेले आहेत। मग आता ह्या इमेजेस किंवा हे व्हिडिओज पाहायचे कसे? तर त्यासाठी MKCL लर्नर ॲपचा वापर करून आपले सर्व विद्यार्थी हे टॉकिंग बुक फीचर वापरू शकतात। पुस्तकातील एखादा टॉपिक व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी आपले विद्यार्थी या टॉकिंग बुक फीचरचा वापर कधीही आणि कुठेही करू शकतात। MSCIT कोर्समध्ये कम्प्युटर टायपिंग, विंडोज 7 ऑपरेटिंग सिस्टीम, MS ऑफिस 2013, इंटरनेट, गो ग्रीन, अर्गोनॉमिक्स, नेटिकेट्स, मोबाईल ॲप्स आणि विविध प्रकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्स या सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे। MSCIT अभ्यासक्रम हा आपण विविध प्रकारच्या 4 स्किल्समध्ये विभाजित केला आहे, ज्यामध्ये 21व्या शतकातील सिटीझनशिप स्किल्स, 21व्या शतकातील स्टडी स्किल्स, 21व्या शतकातील लाईफ स्किल्स आणि 21व्या शतकातील जॉब स्किल्सचा समावेश केला जातो। MSCIT कोर्सचा अभ्यासक्रम हा एकूण 50 सेशन्समध्ये विभागला गेला आहे। प्रत्येक सेशन 2 तासांचे असणार आहे। प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला 2 भाग मिळणार आहेत, पार्ट A आणि पार्ट B। पार्ट A 1 तासाचा असेल, पार्ट B देखील 1 तासाचा असेल आणि हा 1 तास पुन्हा 30 मिनिटांमध्ये विभागला गेला असेल, जो की क्लासरूम आणि लॅब आवर मध्ये विभागला आहे। म्हणजेच पार्ट A मध्ये तुम्हाला 30 मिनिटे क्लासरूम करायची आहे, क्लासरूम संपल्यानंतर तुम्हाला लगेचच 30 मिनिटे लॅब पूर्ण करायची आहे। पार्ट A पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला पार्ट B पूर्ण करायचा आहे, ज्यामध्ये पुन्हा क्लासरूम आणि लॅब 30 मिनिटांची पूर्ण करायची आहे। आता आपण पाहूयात की पार्ट A मध्ये आपण नेमकं विद्यार्थ्यांना काय शिकवणार आहोत। तर पार्ट A ची जी क्लासरूम आहे, म्हणजे 30 मिनिटांचा जो क्लासरूम आवरचा पिरियड आहे, त्यामध्ये आपण 21व्या शतकातील जॉब स्किल्स, ज्यामध्ये आपण विंडोज, वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, आउटलुक, इंटरनेट ह्या सर्व गोष्टी शिकवणार आहोत। त्याचबरोबर आपण नेटिकेट्स, अर्गोनॉमिक्स, गो ग्रीन याबद्दलची माहिती देखील आपण पार्ट A क्लासरूम मध्ये विद्यार्थ्यांना देणार आहोत। क्लासरूम पूर्ण झाल्यानंतर मग विद्यार्थ्यांनी लॅब आवर कंप्लीट करायचा आहे, ज्यामध्ये डू इट युअर सेल्फ मध्ये त्यांना जी केस स्टडी त्यांनी जॉब स्किल्स मध्ये शिकली आहे ती तिथे करून पाहायची आहे, म्हणजे त्यांना आउटपुट बनवायचं आहे लॅब आवर मध्ये। त्याचबरोबर त्यांचं असेसमेंट म्हणजे इंटरनल असेसमेंट जे आपण करतोय, तर जॉब स्किल्सवर आधारित काही चॅलेंजेस जे की टोटल 5 असतील, हे देखील त्यांना लॅब आवर मध्ये सोडवायचे आहेत। पार्ट A पूर्ण झाल्यानंतर आपले विद्यार्थी पार्ट B करायला घेतील, ज्यामध्ये पहिली 30 मिनिटं क्लासरूम आवर असेल, ज्यामध्ये आपण टायपिंग लेसन, IT बेसिक कन्सेप्ट्स अँड जनरल अवेअरनेस, 21st सेंचुरी डेली लाईफ स्किल्स, 21st सेंचुरी स्टडी स्किल्स आणि 21st सेंचुरी सिटीझनशिप स्किल्स याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत। आता पार्ट B क्लासरूम आवर संपल्यानंतर
विद्यार्थ्यांनी लॅब अवरमध्ये नेमकं काय करणं अपेक्षित आहे ते आपण पाहूया. तर पार्ट बी च्या लॅबमध्ये विद्यार्थी सुरुवातीला टायपिंग प्रॅक्टिस करतील. म्हणजे जो लेसन त्यांनी क्लासरूममध्ये शिकलेला आहे त्याची प्रॅक्टिस त्यांची लॅबमध्ये होणार आहे. त्यानंतर जे काही 21व्या शतकातील स्किल्स त्यांनी शिकलेले आहेत त्यावर टेक चॅलेंजेस असतील, ज्यामध्ये त्यांची इंटरनल असेसमेंट होणार आहे. या व्यतिरिक्त सायबर सिक्युरिटी स्किल्सचे काही व्हिडिओज आपण त्यांना इथे देणार आहोत. त्यानंतर सर्वात शेवटी त्यांची सेशन एंड टेस्ट होईल, जी की ऑनलाईन टेस्ट असेल, जी त्या सेशनमध्ये त्यांनी जे काही शिकलेलं आहे त्यावर आधारित प्रश्न आणि पुस्तकावरील प्रश्न या बेसिसवरती ही टेस्ट घेणार आहोत. इराच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांचे लर्निंग कसे होणार आहे हे आपण थोडक्यात पाहूयात. MSCIT कोर्समध्ये आपल्या शिक्षकांना सातत्याने विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्ट करावे लागते. त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पहिल्या दिवशीच आपला स्वतःचा परिचय करून देणे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांची नावे, त्यांची आवड, त्यांनी कोर्स का केला आहे, कोर्ससाठी का ऍडमिशन घेतलं आहे, हे सर्व जाणून घेणे. त्यानंतर विद्यार्थ्यांना पुस्तक आणि इरा लॉगिन आयडीज द्यावे. MSCIT कोर्सबद्दलची माहिती देण्यासाठी विद्यार्थ्यांना कोर्स इंट्रो व्हिडिओ दाखवावा. या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या सेंटरवर करीतच आहात, परंतु तरी देखील मी पुन्हा एकदा सर्वांसोबत शेअर केले आहेत. आता आपले विद्यार्थी सेशन 1 मधील पार्ट ए सुरू करतील. क्लासरूम अवरमध्ये 30 मिनिटे विद्यार्थ्यांचे लर्निंग होईल. जॉब स्किल्समध्ये विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऑफिस टूल्स हे केस स्टडीजच्या माध्यमातून शिकवले जाणार आहेत. तसेच सेशन 1 हे पहिले सेशन असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी कम्प्युटर कसा सुरू करायचा, कसा बंद करायचा याबद्दलची माहिती विद्यार्थ्यांना दिलेली आहे. नेटिकेट्स म्हणजे काय, कम्प्युटरवर काम करताना आपण कसे बसायला हवे, तसेच कम्प्युटर शटडाऊन करणं किंवा लॉग ऑफ करणं कसे महत्त्वाचे आहे याबद्दलची माहिती आपण नेटिकेट्स, अर्गोनॉमिक्स आणि गो ग्रीन मधून विद्यार्थ्यांना दिलेली आहे. क्लासरूम मधील लर्निंग पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी 30 मिनिटे लॅब प्रॅक्टिस करायची आहे. जॉब स्किल्समध्ये जी केस स्टडी विद्यार्थ्यांनी शिकलेली आहे ती डू इट युअरसेल्फ मध्ये त्यांना करून पाहायची आहे. विद्यार्थ्यांचे पार्ट ए चे असेसमेंट करण्यासाठी जॉब स्किल्सवर आधारित असे एकूण 5 चॅलेंजेस आपण इथे विद्यार्थ्यांना देणार आहोत. पार्ट ए क्लासरूम आणि लॅब पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पार्ट बी सुरू करता येईल. पार्ट बी मधील क्लासरूममध्ये सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांना टायपिंग लेसन शिकवणार आहोत. IT बेसिक कन्सेप्ट्स अँड जनरल अवेअरनेसमध्ये आपण पुस्तकातील विविध थेरॉटिकल कन्सेप्ट्स तिरीमिरीच्या व्हिडिओजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवणार आहोत. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये असे अनेक मोबाईल ॲप्स आहेत किंवा अशा अनेक वेबसाईट्स आहेत ज्याचा उपयोग आपल्याला रोजच्या रोज करावा लागतो, जसे की पेटीएमचा वापर करणं, मूव्ही तिकीट्स बुक करणं, ट्रेनचं तिकीट बुक करणं, या सर्व आणि यासारख्या अनेक गोष्टी आपण डेली लाईफ स्किल्समध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहोत. शालेय विद्यार्थ्यांना त्यांचे एज्युकेशनल नॉलेज कसे वाढवावे यासाठी लागणारे टूल्स आणि टेक्नॉलॉजीज बद्दलची माहिती आपण 21व्या शतकातील स्टडी स्किल्समध्ये दिलेली आहे. सामाजिक आणि नागरिक कार्यात प्रभावीपणे सहभाग करण्यासाठी लागणाऱ्या सर्व ऑनलाईन सुविधांची माहिती आपल्याला 21st सेंचुरी सिटीझनशिप स्किल्समध्ये दिली जाणार आहे. होमवर्क नोडमध्ये विद्यार्थ्यांनी दुसऱ्या दिवशी पुस्तकातून कोणता टॉपिक वाचून यायचा आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. या टॉपिकवर आधारितच सेशन एंड टेस्टमध्ये आपण 4 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार आहोत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी हा टॉपिक वाचणं अत्यंत आवश्यक आहे.
क्लासरूम सेशन संपल्यानंतर विद्यार्थ्यांचं पार्ट बी चं लॅब आवर म्हणजे लॅब प्रॅक्टिस सुरू होणार आहे, जी की 30 मिनिटांची असणार आहे. पार्ट बी च्या लॅब आवर मध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना टायपिंग प्रॅक्टिस करून पाहायची आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचे असेसमेंट होणार आहे टेक अ चॅलेंजच्या माध्यमातून, ज्यामध्ये एकूण 5 चॅलेंजेस असतील. त्यामध्ये आयटी बेसिक कन्सेप्ट्स अँड जनरल अवेअरनेसचे 2 चॅलेंजेस असतील. 21st सेंचुरी डेली लाईफ स्किल्सचं 1 चॅलेंज असेल. 21st सेंचुरी स्टडी स्किल्सचं 1 चॅलेंज असेल आणि 21st सेंचुरी सिटीझनशिप स्किल्सचं 1 चॅलेंज असेल. सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक विद्यार्थ्यांना सायबर सिक्युरिटीची माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे MSCITच्या प्रत्येक सेशनमध्ये आपण सायबर सिक्युरिटी स्किल्स व्हिडिओच्या माध्यमातून देत आहोत. सेशन एंड टेस्ट म्हणजेच त्या संपूर्ण सेशनचा विद्यार्थ्याचा असेसमेंट, ज्यामध्ये 4 ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि 3 प्रॅक्टिकलचे प्रश्न विचारलेले असणार आहेत. ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न हे होमवर्क नोडमध्ये जो आपण टॉपिक दिलेला आहे त्या टॉपिकवर आधारित असणार आहेत. तर प्रॅक्टिकलचे प्रश्न हे त्या सेशनमध्ये विद्यार्थ्यांनी आतापर्यंत जे काही शिकलेलं आहे पार्ट ए आणि पार्ट बी मध्ये त्यावर आधारित असणार आहेत. अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्याचं एका सेशनचं लर्निंग आणि असेसमेंट हे दोन्ही पूर्ण होणार आहे. आता आपण MSCIT कोर्समधील इतर काही महत्त्वाच्या गोष्टीही जाणून घेऊया. कोर्स ड्युरेशन. MSCIT कोर्सचा एकूण कालावधी असणार आहे 144 तास, ज्यामध्ये विद्यार्थ्याचं लर्निंग आणि इंटरनल असेसमेंट हे असणार आहे 100 तासांचा. इतर प्रॅक्टिससाठी त्याला आपण वेळ देणार आहोत तो 7 तास. त्याचे काही डाऊट्स किंवा त्याला गायडन्स किंवा रिकॅप यासाठी वेळ असणार आहे 7 तास. त्याचबरोबर त्याला आपण घरी पुस्तक वाचायला सांगतोय किंवा MKCL लर्नर ॲपचा वापर करून ऑगमेंटेड रिअलिटीच्या माध्यमातून व्हिडिओज पाहायला सांगतोय, त्यासाठी आपण वेळ देतोय 30 तासांचा. असे एकूण 144 तास कोर्स ड्युरेशन असणार आहे. एकूण सेशन्स असणार आहेत 50. प्रत्येक सेशनचं ड्युरेशन असणार आहे 2 तास, ज्यापैकी 45 सेशन्स लर्निंगचे असणार आहेत आणि 5 सेशन्स हे रिकॅप सेशन्स असणार आहेत. एका दिवसात विद्यार्थ्याला एक सेशन पूर्ण करता येईल. समजा एखादा विद्यार्थी अब्सेंट असेल तर दुसऱ्या दिवशी आल्यानंतर त्याला आधीच्या दिवसाचे एक सेशन आणि त्या दिवसाचे एक सेशन्स असे दोन्ही सेशन्स एकाच दिवशी पूर्ण करता येतील. सेशनमधील चॅलेंजेस आणि ऑनलाईन टेस्टचे मार्क्स सोलरवर अपलोड झाल्यानंतरच त्या विद्यार्थ्याचे ते सेशन पूर्ण झाले आहे असे समजण्यात येईल. सेशन्स पेंडिंग राहणे व सेशन्स एक्सपायर होणे ही पद्धती जुलै 2017 बॅचपासून असणार नाही. विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये डिव्हाइस ब्रेकअप देखील आपण उपलब्ध करून देतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजच्या रोज तुम्ही डिव्हाइस ब्रेकअप पाहण्याची सवय लावा, ज्यामध्ये होमवर्कमध्ये काय करायचं आहे, म्हणजे कधी कधी एखादी नोट त्याच्याकडून क्लासरूममध्ये स्किप झाली तर डिव्हाइस ब्रेकअपमध्ये देखील उद्या कोणता टॉपिक वाचून यायचा आहे हे विद्यार्थी आपला पाहू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्यांनी आधी लर्निंग काय काय केलेले आहेत, कोणते सेशन्स पूर्ण केलेले आहेत, कोणत्या ऍक्टिव्हिटीज पूर्ण केलेल्या आहेत याबद्दलची सर्व माहिती लर्नर लॉग इन मध्ये अवेलेबल असते, जी की लर्निंग हिस्ट्री मधून विद्यार्थी पाहू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा डॅशबोर्ड पाहण्याची सवय देखील तुम्हाला लावायची आहे, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे इंटरनल मार्क्स किती मिळालेले आहेत याबद्दलची माहिती होऊ शकते. प्रत्येक विद्यार्थ्याला तुम्ही हाऊ टू सॉल्व्ह चॅलेंजेस हा व्हिडिओ दाखवणं अपेक्षित आहे, ज्यामुळे प्रत्येकाला चॅलेंज कसं सोडवायचंय किंवा मार्क्स आपले कधी डिडक्ट होतात या सर्व बद्दलची माहिती होऊ शकते. आपण जे चॅलेंजेस दिलेले आहेत त्यामध्ये 2 प्रकारचे चॅलेंजेस आपल्या कोर्समध्ये दिलेले आहेत, ब्ल्यू चॅलेंजेस आणि रेड चॅलेंजेस. ब्ल्यू चॅलेंजेस म्हणजे काय,
तर विद्यार्थ्यांनी कितीही हिंट वापरली तरी त्याचे मार्क्स डिडक्ट होत नाहीत. पण रेड चॅलेंज म्हणजे काय, तर रेड चॅलेंजमध्ये त्यांनी हिंटचा वापर केला तर त्याचे मार्क्स त्या ठिकाणी डिडक्ट होतात. आणि TABC म्हणजे काय, तर आपण असे काही चॅलेंजेस दिलेले आहेत ज्यामुळे विद्यार्थ्याला एक MS ऑफिसचं आउटपुट बनवायचंय, ज्याला आपण TABC म्हणतोय. हे TABC सॉल्व्ह करताना जर हिंटचा वापर केला विद्यार्थ्यांनी तर त्याचे मार्क्स तिथे डिडक्ट होणार आहेत. आता ब्ल्यू चॅलेंजेस कोणत्या सेशन पर्यंत असणार आहेत, तर 20 सेशन्स पर्यंत ब्ल्यू चॅलेंजेस आहेत. म्हणजे सेशन 20 पर्यंत विद्यार्थ्यांचा एकही मार्क किंवा काहीही स्कोअर डिडक्ट होणार नाहीये, त्याला सर्व मार्क्स मिळणार आहेत चॅलेंजेसचे. परंतु सेशन 21 पासून त्यांनी जर चॅलेंज सॉल्व्ह करताना हिंटचा वापर केला तर त्या ठिकाणी त्याचे मार्क्स डिडक्ट होणार आहेत. मगाशीच आपण पाहिलं की MSCIT मध्ये 45 लर्निंग सेशन्स असणार आहेत आणि 5 रिकॅप सेशन्स असणार आहेत. आता चॅलेंजेस रिकॅप सेशन्स मध्ये असणार का, तर हो, रिकॅप सेशन मध्ये देखील आपण चॅलेंजेस देत आहोत. पण मग हे चॅलेंजेस कोणत्या बेसिसवर असतील, तर आधीच्या सेशन्समध्ये त्यांनी जे काही शिकलेलं आहे त्यावर आधारित हे चॅलेंजेस असणार आहेत. जुलै बॅचच्या विद्यार्थ्यांना आपण टायपिंग प्रॅक्टिस, डू इट युअर सेल्फ, दोन्ही पार्ट्समधले चॅलेंजेस आणि सेशन एंड टेस्ट या गोष्टी कंपल्सरी केलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या सोडवणं गरजेचं आहे, कारण त्यावरूनच त्यांचे इंटरनल असेसमेंट आपल्याला करायचे आहे. आता आपण पाहूयात की इंटरनल असेसमेंट कसं राहणार आहे. तर पार्ट ए मध्ये 5 चॅलेंजेस त्याला लॅब अवरमध्ये विद्यार्थ्याला सोडवायचे आहेत, ज्याचे 25 पॉइंट्स असणार आहेत. म्हणजे प्रत्येक चॅलेंजला 5 पॉइंट्स, याप्रमाणे टोटल 25 पॉइंट्स. पार्ट बी लॅब अवरमध्ये पुन्हा 5 चॅलेंजेस आहेत, ज्याचे पुन्हा 5 पॉइंट्स पर चॅलेंज प्रमाणे 25 पॉइंट्स होतात. पार्ट बी लॅब अवरमध्ये सेशन एंड टेस्ट सोडवायची आहे विद्यार्थ्यांना. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्हचे 20 पॉइंट्स आणि प्रॅक्टिकलचे 30 पॉइंट्स असे एकूण 50 पॉइंट्स होतात. म्हणजेच प्रत्येक सेशन हा तुमचा 100 पॉइंट्सचा असणार आहे. 100 पॉइंट्स हा कन्व्हर्ट तुमचा होणार आहे एका मार्कामध्ये. असे एकूण 50 सेशन्स आहेत. त्यामुळे टोटल तुमचे 50 सेशनचे 50 मार्क्स या ठिकाणी होणार आहेत, ज्यापैकी 20 मार्क्स मिनिमम फायनल ऑनलाईन एक्झामला बसण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इंटरनल 20 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. MSCIT कोर्समध्ये आपण आपल्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारची सर्टिफिकेट्स देणार आहोत, ज्यामध्ये सर्वप्रथम त्यांना एक सेशन पूर्ण केल्यानंतर सेशन कंप्लीशन सर्टिफिकेट मिळणार आहे. तसेच MS ऑफिसच्या विविध केस स्टडीज बनवल्यानंतर त्यांना ऑफिस एक्सपर्ट सर्टिफिकेट मिळणार आहे. त्यानंतर त्यांना टायपिंग सर्टिफिकेट देखील या कोर्समध्ये मिळणार आहे. आपल्या कोर्समध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपल्याला नेहमीच विद्यार्थ्यांकडून फीडबॅक मिळणं आवश्यक असतं आणि त्यासाठी आपण इरा लॉग इन मध्ये एक फीचर अवेलेबल करून दिलेला आहे, रेट कंटेंट. तसेच आपण फीडबॅक फॉर्म देखील विद्यार्थ्यांना देत आहोत. त्यामुळे तुम्ही आवर्जून विद्यार्थ्यांना, प्रत्येक विद्यार्थ्याला हा फीडबॅक फॉर्म भरायला सांगा आणि रेट कंटेंट फीचरचा देखील वापर करायला सांगा. हे वेबकास्ट सेशन ऐकल्यानंतर तुमच्या अनेक शंकांचे निरसन झाले असेल असे मी समजते. तरीही देखील तुम्हाला MSCIT लर्निंग किंवा असेसमेंटमध्ये काहीही शंका असेल तर तुम्ही mscitacademics@mkcl.org या ईमेल ॲड्रेसवर कधीही मेल पाठवू शकता. MSCIT बॅच कंडक्ट करण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.